नाही बघा, आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि आपल्या जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यातून भाविक दर शनिवारी या ठिकाणी येतात. एवढं अधिक महिन्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने दररोज महिनाभर भाविक येत होते आणि आज ही घटना घडली. निश्चितच सगळ्यांच्यासाठी खूप वाईट घटना ही आहे आणि हे मंदिराचं जे बांधकाम संथ गतीने म्हणजे 5-6 वर्षापासून चालू आहे, हेही लवकर पूर्ण व्हायला पाहिजे होतं, कारण की त्याच्याचमुळे ही घटना घडलेली आहे. परंतु जे मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या महाराष्ट्र सरकारने 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि जे जखमी झालेले त्यांच्यावरती सुद्धा उपचार चालू आहे आणि यापुढे आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कुठलीही घटना होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही पावलं उचलणार आहोत. आपल्यासोबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आहेत. दीदी, या ठिकाणी जी घटना घडली येसवाडीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आहे, काय संवेदना व्यक्त? दुःख होतं आहे की हे तीर्थस्थान आहे, जागरूक स्थान आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि अशी घटना दुर्दैवी आहे. मयतांचा आकडा आपण बघतोय की वाढतच चाललेला आहे, आता 6 वरती आकडा पोहोचला. हो, पण बाकीचे जे गंभीर जखमी आहेत तर त्यांची परिस्थिती चांगली आहे आता. याला जबाबदार कोण आहे? काय कंत्राटदार जबाबदार आहेत? त्यावरती काय कारवाई केली जाणार आहे? बघा, हे कोण जबाबदार आहे हे आपण एक 2-3 दिवसानंतर आपल्याला कळेल. परंतु 5-6 वर्षांपासून हे काम चालू आहे आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरच जबाबदार या घटनेला मला वाटतं. महायुतीचे काही नेते या ठिकाणी आले होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्यांच्यावरती कारवाई करायला हवी. मंत्री म्हणून तुम्ही काय या संदर्भात मागणी करणार? हे बघा, हे मंदिर संस्थान ते काम करत आहे आणि त्यांनीच तो कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे. तरी देखील काय त्याच्या अडचणी आहेत आणि कशामुळे एवढी दिरंगाई झालेली ह्याच्यावरती आम्ही आता स्वामीजी इथे नाही आहेत की जे प्रमुख या संस्थेचे आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला काही सांगू शकेल. कुटुंबियांची नातेवाईकांशी आजची मागणी आहे की तपास जो आहे तो जलद गतीने करावा आणि आरोपींवरती कारवाई करावी. निश्चित आरोपीवरती कारवाई होईल, जलद गतीने तपास होईल. आपल्यासोबत होत्या मेघना बोर्डीकर आणि त्यांनी या संदर्भात जे आहे ते कारवाईची मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अनिलसह मी ज्ञानेश्वर उंडाट, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.